दुकानांमध्ये नॉन फार्मासिस्ट जर असेल तर तुम्ही विचारा, तुम्ही फार्मसी कुठून केलंय. त्याने जर उत्तर दिलं नाही तुम्हाला आणि त्याने जर तुम्हाला प्रश्नाला बगल दिली किंवा त्याला जर उत्तर देता आलं नाही तर समजून चाला तिथे नॉन फार्मासिस्ट काम करतोय. आणि तो जो नॉन फार्मासिस्ट आहे तो तुमच्या आयुष्याशी, तुमच्या पेशंटच्या आरोग्याशी सरळ सरळ खेळ करतोय. म्हणजे आज जनतेच्या आरोग्याशी आणि आयुष्याशी खेळ करणारे हे नॉन फार्मासिस्ट आहेत. त्याचबरोबर बोगस फार्मसीचे इतर राज्यांमधून डिप्लोमा करून आले, ज्यांनी अटेंडन्स कधीही केली नाही, कॉलेजला कधीही गेले नाहीत, नॉन फार्मासिस्ट म्हणून महाराष्ट्रामध्ये यांनी दुकानं चालवले आणि हेच लोक बोगस फार्मासिस्ट बनून महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलकडे रजिस्टर्ड झाले आणि स्वाभिमानाने फार्मासिस्ट म्हणून मिरवायला लागले. हे असे सुद्धा लोक आपल्याला शोधून काढायचे. मुळात महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल सारख्या काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन करताना यांनी त्यांची चौकशी, अटेंडन्स वगैरे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. पण सगळीकडे साटलोट आणि अर्थपूर्ण सगळे व्यवहार असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चौकशी न करता हजारो नॉन फार्मासिस्ट म्हणता येतील किंवा हजारो बोगस फार्मासिस्ट या फील्डमध्ये घुसले. आणि याला एकमेव कारण म्हणजे आतापर्यंत आपल्या रिटेलरवरती, आपल्या फील्डवरती राज्य करत आलेली संघटना. या संघटनेने कधीही फार्मसीचा विचार केला नाही. आता मात्र यांना फार्मसीचा कळवळा आलाय आणि म्हणूनच आज सगळ्यात सर्वप्रथम मी परिवर्तन पॅनलचा जो जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत, सगळ्या फार्मसिस्टपर्यंत पोहोचवण्यासाठी आलोय. हा परिवर्तन पॅनलला आपल्याला मतदान करायचंय. परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आपल्याला लोकांसमोर जायचंय आणि काउन्सिलमध्ये बदल घडवायचा. तर परिवर्तन पॅनलचा जाहीरनामा, मी एक एक मुद्दा या जाहीरनाम्याचा घेतो. हा जाहीरनामा खूप महत्वाचा आहे. याच्यातला मुख्य जो जाहीरनामा आहे तो नॉन फार्मासिस्टवरती ज्या पद्धतीने आपल्याला क्रॅकडाऊन करता येईल, या नॉन फार्मासिस्टला बाहेर कसं काढता येईल याच्याविषयीचा जाहीरनामा असेल. फार्मासिस्टसाठी जॉब इन्फॉर्मेशन सेंटर सुरू करून संबंधित सर्व क्षेत्रातील जॉबची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिली जाईल. आता काय आहे जॉब इन्फॉर्मेशन सेंटर? गुजरात फार्मसी काउन्सिलने जॉब इन्फॉर्मेशन सेंटर चालू केलं आणि एका ठिकाणी सगळ्या जॉबची माहिती गोळा करून फार्मसी काउन्सिलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना असतील, पासआउट जे विद्यार्थी होतात त्यांना जॉब देण्याचं काम केलं. आपल्या काउन्सिलने काय केलं? आपल्या काउन्सिलने ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर नावाचं सेंटर चालू केलं, ज्याचा उपयोग आजपर्यंत कोणत्याही फार्मसीला झाल्याचं माझ्या ऐकिवामध्ये नाही. जर झाला असेल, एक 100 फार्मसीची यादी काउन्सिलने डिक्लेअर करावी की या 100 फार्मासिस्टला 3,50,000 पैकी 100 फार्मासिस्टला ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरचा उपयोग झाला. आणि या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरच्या माध्यमातून यांनी काय केलं? फक्त लोकांचे पगार काढणे आणि त्याच्यावरती एक्सपेन्सेस दाखवणे. म्हणजेच थोडक्यात काय तर ते तुम्ही लक्षात घ्या काय कशासाठी ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर चालवलं. आजपर्यंत ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरच्या माध्यमातून यांनी किती फार्मासिस्टला नॉलेज दिलं याची सुद्धा माहिती द्यावी. जे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरच्या माध्यमातून ज्यांनी पीसीसी कोर्स चालवले ते पीसीसी कोर्स फक्त एका संघटनेला दिले गेले. 3,50,000 फार्मासिस्ट राज्यामध्ये असताना किंवा त्यावेळेला 3 लाख फार्मासिस्ट म्हणूया, 3 लाख फार्मासिस्ट असताना 3 लाख फार्मासिस्टला बाजूला ठेवून फक्त 80,000 यांचे जे केमिस्ट रिटेलर आहेत यांचे किंवा होलसेलर आहेत यांच्यासाठी पीसीसी कोर्स चालवला. बरं, या कोर्सला संबंध काय येतो यांचा? यांच्याकडे फक्त 45,000 फार्मासिस्ट आहेत आणि बाकीचे सगळे नॉन फार्मासिस्ट दुकानं चालवत आहेत. फार्मासिस्ट फक्त तिथे नावाला आहे, फार्मासिस्टचा ऑनर सुद्धा यांना ठेवता येत नाही. यांनी फार्मासिस्टला 8,000 हजारावरती राबून घ्यायला चालू केलं आणि या लोकांनी फार्मासिस्टचा अक्षरशः अपमान केला आणि या लोकांना आपल्या काउन्सिलने पीसीसी कोर्स दिले. ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरची गरज नसताना ते चालवलं गेलं. परंतु जॉब इन्फॉर्मेशन सेंटर संदर्भात असं नाही की यांना सांगितलं नाही. यांना 2015ला आम्ही मागणी केली होती की जॉब इन्फॉर्मेशन सेंटर चालू करा, पण जॉब इन्फॉर्मेशन सेंटर ऐवजी यांना ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर यांचं जे चालू आहे त्याच्यावरती पैसा खर्च करायचा होता. यांना विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. अर्थात रिटेलर सोडून यांना कशाशी देणं घेणं नाहीये. म्हणजे इंडस्ट्रीच्या लोकांशी देणं घेणं नाहीये, मार्केटिंगशी देणं घेणं नाहीये. मार्केटिंगवाल्यांवरती तर ही संघटना अक्षरशः अत्याचार करते. मार्केटिंगशी देणं घेणं नाही, इंडस्ट्रीची देणं घेणं नाही, क्लिनिकल ट्रायल्सशी देणं घेणं नाही, यांना कॉलेजेसशी देणं घेणं नाही, कशाशी देणं घेणं नाही. यांना फक्त आणि फक्त तिथला पैसा कसा उधळता येईल याच्यावरती इंटरेस्ट आहे. दुसरा मुद्दा आमचा आहे फार्मासिस्ट विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी काउन्सिल आणि इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने सीएसआर फंडातून नॉलेज अपडेशनसाठी अद्ययावत ट्रेनिंग सेंटर राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारले जाईल. वास्तविकता मला हा बोलण्याचा अधिकार नाहीये,
की यांच्या संघटनेकडे, यांच्या म्हणजे माझ्याच संघटनेकडे, मी सुद्धा त्या संघटनेचा सभासद आहे, यांच्याकडे किती पैसा पडलेला आहे? यांच्याकडे जवळपास हजारो कोटी रुपये पडलेले असावेत ऑल इंडियाचा जर विचार केला तर. जर फार्मासिस्टसाठी किंवा शिक्षकांसाठी यांनी ठरवलं तर राज्यामध्ये 4 ट्रेनिंग सेंटर उभे करायला 20-25 कोटी रुपये खर्च येईल. हा यांच्या डाव्या हाताचा मळ आहे. म्हणजे इलेक्शनसाठी या लोकांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी 20-20, 25-25 लाख रुपये खर्चाची तयारी ठेवली असं समजलं. एवढ्यामध्ये आमच्या या संघटनेने जर आमच्या फार्मासिस्टला मदत केली आणि फार्मासिस्टसाठी काही ट्रेनिंग सेंटर उभे केले तर आम्ही नक्की यांचं कौतुक करू. लोक मला विचारतात तुम्ही फक्त यांच्यावर टीका करता का? चांगलं काम काहीतरी दाखवा ना फार्मासिस्टसाठीचं, मग यांचं कौतुक पण मी करेल. मला यांचं कौतुक करायला काहीच प्रॉब्लेम नाही. आज मी अध्यक्षांना, काउन्सिलच्या अध्यक्षांना असेल, ठीक आहे काउन्सिलकडे पैसा नाहीये असं गृहीत धरू, त्यांनी तो पैसा कुठे संपवला मी सांगतो. काउन्सिलकडे पैसा नाहीये असं आपण गृहीत धरू. आज मी एआयओसीडीच्या राष्ट्रीय अध्यक्षांना प्रश्न विचारतो की चला फार्मासिस्ट या निवडणुकीतून माघार घेतील सगळी, हरकत नाही, पण आमच्या फार्मासिस्टसाठी तुम्ही पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबादमध्ये तुमच्या संघटनेतर्फे, कारण आमच्या फार्मसी काउन्सिलकडे पैसा नाहीये, तुमच्या संघटनेतर्फे एक इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर जे आहेत विथ अद्ययावत इक्विपमेंट, लॅबोरेटरी सगळे असे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्या फार्मासिस्टसाठी आणि आमच्या रिटेलरसाठी काही कम्युनिटी फार्मसीची ट्रेनिंग सेंटर असेल किंवा इंडस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर असेल, इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रिसर्च ट्रेनिंग सेंटर असेल, एमफार्म झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर्स असतील, असे ट्रेनिंग सेंटर तुम्ही उभारणार का हो? चला करा घोषणा आणि फंड्स अलोकेट करा, भूमिपूजन करा सगळ्या ट्रेनिंग सेंटरचं, जागा घेऊन आम्ही निवडणूक सोडून देतो. आमच्या फार्मासिस्टचा उद्देश हा आहे की आमच्या फार्मासिस्टला चांगले दिवस यावेत, चांगलं कुठेतरी काहीतरी घडावं, आमचे विद्यार्थी, आमची पुढची पिढी चांगली घडावी, म्हणून आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने आम्ही लढतोय. आम्ही हा लढा उभा केलाय. आजपर्यंत फार्मसी काउन्सिलची निवडणूक म्हणजे काय असते हे सुद्धा तुम्हा लोकांना कोणाला माहिती नव्हतं, फार्मासिस्टला माहित नव्हतं. निदान या लढ्यामुळे आज यांना रस्त्यावर उतरावं लागलंय आणि फार्मासिस्टला हे कळलंय की निवडणूक असते. आतापर्यंत फक्त बॅलेट जमा करून चोऱ्या करून हे निवडून आले. आज या सगळ्या गोष्टीमध्ये आज मोठ्या ट्रेनिंग सेंटरची गरज होती. यांनी काय केलं? यांनी सगळा पैसा संपून टाकला. मायबाप फार्मासिस्टने रजिस्ट्रेशनसाठी दिलेला पैसा 14 कोटी रुपये, या लोकांनी 14 कोटीची जागा घेतली. कशासाठी घेतली? तर एक रजिस्ट्रार, 25-50 जणांचा स्टाफ आणि तिथे जाणारे हे 6 आलिशान लोक, यांच्यासाठी यांनी काय केलं? तिथे जागा घेतली. 14 कोटीमध्ये ट्रेनिंग सेंटर उभे करता आले नसते. 4-4 कोटीचे 4 ट्रेनिंग सेंटर तरी फार्मासिस्टसाठी उभे करता आले नसते. यांच्या बसण्याच्या जागेचं एवढं इम्पॉर्टंट होतं. बरं तिथे फार्मासिस्ट जात नाही कारण ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, तेही म्हणजे गर्दी होते म्हणून आम्ही केलं वगैरे, ठीक आहे ना, तेही करता आलं असतं. बाहेर कुठेतरी स्वस्तातली जागा घेऊ शकत नव्हते, गव्हर्नमेंटला मागू शकत नव्हते, सरकारने यांना जागा दिली नसती, सरकारी संस्था आहे म्हणून. एवढाच खर्च करायचा होता तर संघटने मागे एकदा फर्निचर केलं होतं, त्याची बिलं काउन्सिलला दाखवले, फर्निचर मात्र संघटनेने केलं. तसंच संघटनेतर्फे एखादी जागा घेऊन द्यायची. म्हणजे तुम्ही लोकांनी फक्त काय केलं? फार्मासिस्टची फसवणूक केली आहे. आणि म्हणून आमचा पहिला अजेंडा असा असेल की काउन्सिलकडे जरी पैसा नसला तरी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू, मिनिस्ट्रीकडे पाठपुरावा करू, फार्मासिस्टकडे आम्ही वर्गणी गोळा करू, फार्मासिस्टकडे आव्हान करू आणि त्या माध्यमातून 4 ट्रेनिंग सेंटर सगळ्यात महत्वाचे जे आहेत, बदलता काळात ट्रेनिंगचं इम्पॉर्टन्स काय, हे ट्रेनिंग सेंटर आम्ही 100% उभे करू. आणि परिवर्तन पॅनल निवडून आल्यानंतर पहिला कार्यक्रम तो हाती घेतला जाईल. पहिल्या 2 महिन्याच्या आतमध्ये कुठे ना कुठे आम्ही ट्रेनिंग सेंटरचं भूमिपूजन नक्की करू. त्यासाठी फार्मासिस्टकडून मदत मागू, कंपन्यांकडून मदत मागू, इंडस्ट्रीकडून मदत मागू, कारण सीएसआर फंडातून इंडस्ट्री सुद्धा द्यायला तयार आहेत. आम्ही याच्याविषयीची मागणी काउन्सिलकडे केली होती पण काउन्सिलने प्रस्तावच तयार केला नाही कारण त्यांना ते करायचंच नव्हतं. म्हणून सीएसआर फंडातून हे मुद्दाम उल्लेखित केलंय, कारण आपल्या काउन्सिलकडे एवढा मोठा निधी असेल नसेल माहित नाही, यांनी संपून टाकलाय सगळं, त्यामुळे असण्याचे चान्सच नाहीयेत. तर आपल्याला सीएसआर फंडातून हा सगळा निधी जमा करायचा आहे आणि हा सगळा निधी जमा करून आपल्याला फार्मासिस्टसाठी मोठ्या प्रमाणावरती ट्रेनिंग सेंटर उभे करायचे. या ट्रेनिंग सेंटरमधून रिटेल फार्मासिस्ट असेल, होलसेल फार्मासिस्ट असेल, होलसेलमध्ये तर फार्मासिस्ट ठेवलेच नाही यांनी, त्यामुळे होलसेल फार्मासिस्ट असण्याचा प्रश्नच नाही. रिटेल फार्मासिस्ट, इंडस्ट्रीचा फार्मासिस्ट, क्लिनिकल ट्रायलचे सेंटर आपल्याला काढता येतील. त्यानंतर रिसर्च सेंटर आपण काढू शकतो. भरपूर काही चांगल्या गोष्टी आपण या माध्यमातून करू शकतो आणि तो पहिला आमचं टार्गेट राहील की सगळ्यांना ट्रेनिंग देणे आणि सगळ्यांना ट्रेनिंगच्या माध्यमातून शहाणं करणे.
कारण यांना जर आपण ट्रेनिंग दिले ना तर यांना माहिती आहे की फार्मासिस्ट आम्हाला प्रश्न विचारायला चालू करणार आहे आणि यांच्याकडे त्या प्रश्नाची उत्तरं नाही आहे. अजूनपर्यंत मी एवढे प्रश्न विचारतोय, अजूनपर्यंत एकाही पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे असेल किंवा काउन्सिलचे असेल एकदाही पुढे येऊन मला उत्तर दिलेलं नाही की आमचं हे उत्तर आहे याच्यावरती. नुसतं जायचं म्हणायचं आम्हाला मतदान, आम्हाला अनुभव आहे. तो अनुभव कसा आला? मतपत्रिका चोऱ्या करून तुम्ही आतापर्यंत तो अनुभव घेतलात. त्यानंतर काउन्सिलतर्फे रिटेल व्यवसायासाठी लागणारे सॉफ्टवेअर नाममात्र दरात किंवा शक्य झाल्यास मोफत दिले जाईल. 20 लाख रुपये खर्च करून यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रणाली डेव्हलप केली. त्याच्यामध्ये अजूनही बग्स आहेत, त्याच्यामध्ये अजूनही प्रॉब्लेम आहेत. मग 20 लाख रुपये खर्च करून यांनी जे काम केलंय यांच्या दृष्टीने ते सॉफ्टवेअर म्हणजे शेवटी काय माहितीये का, याच्यासाठी नॉलेज पाहिजे, ज्ञान पाहिजे. मी अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांशी बोललो. यांना याच्यावरती यांच्या संघटनेच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याने मागे मुलाखतीमध्ये सांगितलं की असं कुठे सॉफ्टवेअर फुकट देता येतं का, असं कुठे हे होतं का, असं कधी सॉफ्टवेअर देता येतं का, फुकट नाही देत, कमी किमतीत देऊन आपण प्रत्येक रिटेलरकडे सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. आज क्लाउड बेस्ड टेक्नॉलॉजी आलेली, हे पॉसिबल आहे. प्रत्येक रिटेलरला मोबाईलवरती आपण सॉफ्टवेअर देऊ शकतो. मी देतो 1000 रिटेलरला फुकट सॉफ्टवेअर माझ्या खर्चाने, काही प्रॉब्लेम नाही. मग महाराष्ट्रातल्या सगळ्या रिटेलरला सॉफ्टवेअर देण्यासाठी काउन्सिलच्या माध्यमातून काही सॉफ्टवेअर कंपन्या असतील किंवा ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, ज्या डिस्ट्रीब्युशन करतात, त्यांच्या माध्यमातून काही ना काही करून आम्ही ते सॉफ्टवेअर प्रत्येक रिटेलरला मोफत देणार आहोत. काउन्सिल देणार नाहीये, लक्षात घ्या. हे अपप्रचार करतात. काउन्सिलच्या माध्यमातून आम्ही त्या योजना राबवणार आहोत. कारण काउन्सिल ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. आपल्या सगळ्यांसाठीचं ते मंदिर आहे. फार्मासिस्टसाठी एखादं रिकमेंडेशन जर काउन्सिलने कंपन्यांना केलं तर 100% कंपन्या मदत करतील. जर यांच्या संघटनेने जर पैसे मागितले तर कंपन्या हजारो लाखो रुपये देतात. प्रॉडक्ट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून असेल किंवा ती प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन कधी आम्हाला मिळतच नाही, नुसतेच पैसे गोळा करतात. मग आमच्या काउन्सिलला चांगल्या कामासाठी, चांगल्या उद्देशासाठी का पैसे देणार नाहीत बरं? 100% पैसे देतील. आणि म्हणूनच रिटेल व्यवसायासाठी आम्हाला सॉफ्टवेअरचा धंदा करायचा नाहीये. यांच्या संघटनेच्या काही नेत्यांनी तो धंदा उभा केलेला आहे. पुण्यातलाच येतो, सगळीकडे तेवढंच चालतं. 22,000-25,000 रिटेलरला खड्ड्यात घातलं जातं. जे सॉफ्टवेअर 5-6 हजारामध्ये मिळतं त्या सॉफ्टवेअरसाठी 22-25,000 रुपये घेतले जातात. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून 60,000पर्यंत जातं. आपल्याला जे करायचंय ते सरळ क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअरचं. आम्ही आयटी कंपन्यांशी बोललो, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे सगळं, फक्त परिवर्तनची सत्ता आल्याबरोबर, आणि सत्ता नाही आली तरी माझी कमिटमेंट आहे रिटेलरला की प्रत्येक रिटेलर हा डिजिटल करणं हे माझं स्वप्न आहे महाराष्ट्रातलं. प्रत्येक रिटेलरने सॉफ्टवेअर वापरावं, प्रत्येक रिटेलरला डिजिटल करावं हे स्वप्न आहे. म्हणूनच अजेंडामध्ये, जाहीरनाम्यामध्ये आम्ही हा पॉईंट टाकलाय. चौथ्या सगळ्यात आधी निर्णय घेण्यात येईल फार्मसी इन्स्पेक्टरच्या रिकाम्या जागांची तातडीने भरती करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. काय असतो फार्मसी इन्स्पेक्टर माहिती आहे का तुम्हाला? 2012 साली आपल्या काउन्सिलला 6 फार्मसी इन्स्पेक्टर होते. जसं ड्रग इन्स्पेक्टर काम करतो, दुकानांना व्हिजिट करतो आणि ड्रग इन्स्पेक्टर त्या ठिकाणी सगळा कायदा पालन होतं की नाही होतं हे पाहिलं जातं, तसंच फार्मसी ऍक्टचं पालन होतं की नाही होतं याच्यासाठी फार्मसी इन्स्पेक्टर असतात. आणि हे इन्स्पेक्टर कायद्याने बंधनकारक आहे काउन्सिलला की हे इन्स्पेक्टर अपॉइंट करणं. महाराष्ट्र राज्याला 6 इन्स्पेक्टर अपॉइंट करण्याची परवानगी. हे इन्स्पेक्टर पूर्वी काय करायचे, ज्या ठिकाणी बेकायदेशीर डॉक्टर डिस्पेन्सिंग करतील त्या डॉक्टरांच्या क्लिनिकवरती धाड घालायचे आणि माल जप्त करायचे त्यांचा, डॉक्टरांचा, आणि डॉक्टरांवरती कारवाई घ्यायचे. ज्या ठिकाणी नॉन फार्मासिस्ट काम करत असेल त्या ठिकाणी हे लोक जायचे इन्स्पेक्टर्स आणि तपास करायचे. आणि त्या ठिकाणी जर रेंटेड फार्मासिस्ट असेल तर त्याच्यावर कारवाई करणं किंवा नॉन फार्मासिस्टवर कारवाई करणं हे इन्स्पेक्टरचे अधिकार आहेत. हे कायद्याने दिलेले अधिकार आहे. हे मी सांगतोय म्हणून नाहीयेत. हे अधिकार हे इन्स्पेक्टर्स खूप चांगल्या पद्धतीने वापरत होते. परंतु यांनी काय केलं, यांनी हे इन्स्पेक्टर सत्तेवर आल्याबरोबर काढून टाकले, त्यांना राजीनामे द्यायला प्रवृत्त केलं आणि 2 इन्स्पेक्टर ठेवले फक्त. त्यातले एका इन्स्पेक्टरला यांनी क्लरिकल काम दिलं. 6वा जो इन्स्पेक्टर त्याचा काही तपास नाही. तो रोलवर आहे म्हणतात पण तो कुठे काय माहित नाही आम्हाला कोणालाही. तर यांनी काय केलं, फार्मसी इन्स्पेक्टर सगळे काढून टाकले. त्याच्या मागचं एकमेव कारण असं की यांच्या ज्या होलसेलरचा डॉक्टर सप्लाय चालतो ना, हा डॉक्टर सप्लाय जिवंत राहावा आणि हजारो कोटीचा व्यवसाय दर महिन्याचा टिकून राहावा म्हणून यांनी फार्मसी इन्स्पेक्टर हाकलून दिले. दुसरं कारण काय, यांना माहितीये फार्मसी इन्स्पेक्टर जर फील्डवर असतील तर नॉन फार्मासिस्टला काम करणं मुश्किल होतं. सगळ्यात जास्त नॉन फार्मासिस्ट कोणत्या संघटनेचे आहेत हे तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. त्याच संघटनेची जर सत्ता काउन्सिलवर असेल तर यांना 100% नॉन फार्मासिस्ट वरती
क्रॅकडाऊन नकोय इन्स्पेक्टरचं, म्हणून यांनी फार्मसी इन्स्पेक्टर काढून टाकले. परिवर्तनच्या जाहीरनाम्यामध्ये चौथा मुद्दा हा आहे की फार्मसी इन्स्पेक्टरची तातडीने नियुक्ती करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल आणि फार्मसी इन्स्पेक्टरला तातडीने नियुक्त करून घेतलं जाईल आणि त्या माध्यमातून मग मला बघायचं कोणता नॉन फार्मासिस्ट आणि कोणता डॉक्टर इलिगली डिस्पेन्सिंग करतोय. पाचवा मुद्दा आमचा आहे तो म्हणजे काउन्सिलच्या माध्यमातून फार्मसी ऍक्टचे काटेकोर पालन करून डॉक्टरांच्या डिस्पेन्सिंगवर अंकुश आणला जाईल आणि यासाठी गरज पडली तर न्यायालयाची पायरी देखील चढली जाईल. कुठेही कायद्यामध्ये तरतूद नसताना फक्त शेड्यूल केच्या इमर्जन्सी मेडिसिनचा जो रूल आहे त्या रूलच्या शेड्यूल केच्या रूल 32 नुसार हे लोक डॉक्टरांना माल पुरवतात. होलसेलरला परवानगी काय आहे की आरएमपीला फक्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरला माल द्यायचा त्यांनी, आणि रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची डेफिनेशन जी कायद्यामध्ये आहे ती म्हणजे इंडियन मेडिकल काउन्सिलकडे रजिस्टर्ड असणारे मेडिकल प्रॅक्टिशनर. विथ ड्यू रिस्पेक्ट की जे BHMS BAMS हे जे लोक आहेत हे रजिस्टर्ड आहेत पण त्यांच्या काउन्सिलकडे आहेत. मग एक शेड्यूल के मध्ये बदल करून कायद्यानुसार या डॉक्टरांना जे माल पुरवणारे होलसेलर आहेत हे या होलसेलरला चाप लावणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांच्या डिस्पेन्सिंगला आवर घालणं गरजेचं आहे. आणि शेड्यूल के मध्ये जर फार्मसी काउन्सिलने जर व्यवस्थित इंडियन फार्मसी काउन्सिल असेल, स्टेट फार्मसी काउन्सिल असेल, व्यवस्थितपणे जर ड्राफ्ट बनवून जर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जर मागणी केली तर शेड्यूल के 100% सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यावरती विचार करेल. आमचं डॉक्टरांबद्दल काही म्हणणं नाही, ठीक आहे ना, तुम्हाला करायचंय ना, तुम्ही रिटेलरला माल द्या, रिटेलरकडून डॉक्टरांनी त्यांच्या इमर्जन्सीसाठी माल विकत घ्यावा. पण आज छोटे छोटे क्लिनिक असो, मोठे हॉस्पिटल्स असो, यांनी औषधांचा बाजार मांडलाय. म्हणजे डॉक्टरांची जर मागणी केली की आम्हालाही मेडिकल प्रॅक्टिस करण्याची संधी द्यावी, आम्हालाही बेसिक कळतं क्लिनिकल ट्रायलचं, मग आम्ही स्टेथोस्कोप गळ्यात घेऊन जर दवाखाने स्थापन केले तर चालतील का? नाही चालणार. तुम्ही लगेच याच्या युद्धावरती याल, तुम्ही आंदोलनावरती याल, तुम्ही आम्हाला विरोध कराल. मग आम्हा फार्मासिस्टला जर तुमच्या फील्डमध्ये येण्याची जर संधी नाहीये किंवा तुम्ही येऊ देणार नाहीत, तुम्ही म्हणाल की डॉक्टरांचं काम डॉक्टरांनी करायचं, तर डॉक्टरांचं काम डॉक्टरांनीच करावं अशी माझी विनंती आहे. फार्मासिस्टचं काम फार्मासिस्टला करू द्या. डिस्पेन्सिंग करणं हे फार्मासिस्टचं काम आहे, डिस्पेन्सिंग करणं हे नॉन फार्मासिस्टचं काम नाहीये. त्यामुळे डॉक्टरांच्या या प्रॅक्टिसवरती अंकुश आणणं गरजेचं आहे आणि यासाठी गरज पडल्यास कोर्टाची पायरी चढली जाईल काउन्सिलच्या माध्यमातून, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून, आणि शेड्यूल के स्ट्राईक डाऊन करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला आम्ही मजबूर करूत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठपुरावा करून हा शेड्यूल के जर एकदा स्ट्राईक डाऊन केला, शेड्यूल के आणि अजून एक कायदा की ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये नॉन फार्मासिस्टला लायसन्सेस द्या असं कुठेही लिहिलेलं नाहीये, परंतु नॉन फार्मासिस्टला हे लायसन्सेस दिले जातात कायद्यातल्या पळवाटेचा आधार घेऊन. म्हणून ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये सुद्धा 100% बदल होणं गरजेचं आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टला सुद्धा सजेशन देणं गरजेचं आहे आणि हे सजेशन फार्मासिस्टच्या माध्यमातून आम्ही 100% देऊ. या सजेशनमध्ये हेच सजेशन असेल की इथून पुढे कुठल्याही नॉन फार्मासिस्टला कोणत्याही परिस्थितीमध्ये लायसन्स दिलं जाऊ नये. आतापर्यंत आले ते आले, ठीक आहे, त्यांना सांभाळणं आता आमच्यावरती उपकार संघटनेने करून ठेवलेत, त्यामुळे त्यांना सांभाळणं आमचं काम आहे. ते आमच्यावरती आता उपकारच केलेले आहेत, सगळे आमच्या गाळ्यात मारलेत. पण इथून पुढे एकाही नॉन फार्मासिस्टला लायसन्स मिळू नये ही भूमिका काउन्सिलमध्ये आमच्या निवडून गेलेल्या प्रत्येक मेंबरची असेल आणि या सगळ्या मेंबरने त्याचा पाठपुरावा करायचा, सामाजिक संस्थांनी त्याचा पाठपुरावा करायचा आहे. 100% आपल्याला यश मिळेल आणि या दोन्ही कायद्यांच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय आम्ही घेऊत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून या कायद्यांमध्ये बदल. मला माहिती आहे ना, हे काउन्सिलला अधिकार नाही आहेत. हे लोक म्हणतील का कायदा काय, काउन्सिलला अधिकार नाहीयेत. आम्हालाही माहिती आहे, तुमच्यापेक्षा जास्त मी शिकलेला आहे, त्यामुळे असा प्रचार तुम्ही करूच नका काउन्सिलला दे. पण काउन्सिल रिकमेंड करू शकतं, काउन्सिल मागणी करू शकतं आणि काउन्सिलची मागणी ही स्टॅच्युटरी मागणी असते. एवढं जरी अडाण्यांना कळालं तरी सफिशियंट झालं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, 6वा मुद्दा आमचा, राज्याबाहेरून रजिस्ट्रेशनसाठी येणाऱ्यांची कागदपत्रे आणि महाविद्यालयीन उपस्थिती याची सखोल पडताळणी केल्याशिवाय रजिस्ट्रेशन केलं जाणार नाही अशी यंत्रणा राबवली जाईल. आज बाहेरच्या राज्यातून 30-40 हजार फार्मासिस्ट आलेले आहेत. आपल्यालाही माहिती आहे त्यांनी किती कॉलेज अटेंड केलं. इथले जे वयोवृद्ध जे नॉन फार्मासिस्ट आहेत, जे दुकानचा, मी वयोवृद्ध म्हणजे वयाचा मान ठेवून वयोवृद्ध म्हणतोय, नाही तर माझ्याकडे दुसरे शब्द आहेत, मी किती कशा भाषेत बोलतोय हे सगळ्यांना माहिती आहे. या वयोवृद्ध फार्मासिस्टने मला सांगा वयाच्या 55व्या वर्षी 12वीला ऍडमिशन घेतलंय आणि हे लोक डिप्लोमा करतात कुठून, बाहेरच्या राज्यातून, तिथे अटेंडन्स करत नाहीत, काही नाही, हे इकडे दुकान चालवत असतात आणि तिकडून सर्टिफिकेट घेऊन येतात. हे सगळं या लोकांना माहिती आहे. काउन्सिलला माहित नाही काही, हे सगळं माहिती आहे. पण
त्यांची अटेंडन्स व्हेरीफाय झाल्याशिवाय प्रत्यक्ष यांना रजिस्ट्रेशन दिलंच जाऊ नये अशी भूमिका काउन्सिलने किती वेळा घेतली. नाही तिथं तुम्हाला नागपूरला जाण्यासाठी विमान प्रवासासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, तुमची इनोव्हा गाडी फिरवण्यासाठी अध्यक्षांची तुमच्याकडे पैसे आहेत, रजिस्ट्रारसाठी सेपरेट गाडी द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत, सगळ्या ऐशारामाला तुमच्याकडे पैसे आहेत. मग एखादा कर्मचारी त्या कॉलेजला समजा राजस्थान असेल गुजरात असेल त्या ठिकाणी जाऊन बसने जरी गेला, नाही आमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही मोठ्या सुविधा नाही देऊ शकत कारण त्या फक्त मोठ्या लोकांसाठी असतात, पण बसने जरी कर्मचारी गेला एक दिवस तिथं थांबला तरी अटेंडन्स व्हेरीफाय करून येऊ शकतो ना. जर अटेंडन्स व्हेरीफाय होत नसेल तर अशांना कशासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन देताय. म्हणजेच तुम्ही संगनमताने ठरवून तुमच्या नॉन फार्मासिस्टला फार्मासिस्टमध्ये बेकायदेशीरपणे कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही हे सगळे उद्योग केले. ओपन चॅलेंज आहे माझ्या काउन्सिलला, हिंमत असेल तर या 40,000 लोकांची एन्क्वायरी काढा, पोलीस एन्क्वायरी काढा आणि या 30-40,000 जे बाहेरच्या राज्यातून आलेत ना यांची पोलीस एन्क्वायरी काढून तुम्ही सिद्ध करा की यांनी अटेंडन्स केलेली आहे. तुमच्यामध्ये ती हिंमत नाहीये, तुम्ही ते करूच शकत नाही कारण तुमच्याच आशीर्वादाने हे सगळे 55 वर्ष 60 वर्ष वयाचे नॉन फार्मासिस्ट हे 100% त्या ठिकाणी रजिस्टर झालेले तुमच्याच आशीर्वादाने झालेले आहेत. मी जसं म्हटलं तुम्हाला सगळीकडे उधळायला पैसा आहे पण तुमच्याकडे त्या नॉन फार्मासिस्टचं व्हेरीफाय ज्या नॉन फार्मासिस्टने तिथे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अगदी छोटीशी गोष्ट आहे, ते जे वेब पोर्टल बनवलंय ना त्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं ना हे जे 55 वर्षाच्या पुढचे जे आहेत ना 50-55 वर्ष ज्यांनी आता फार्मसी केलेलं आहे त्या लोकांच्या इन्स्टिट्यूटचं नावच आपल्या वेबसाईटवरती येत नाही. तुम्ही व्हेरीफाय करून पहा. म्हणजे हा सगळा फ्रॉड हे लोक करतात, बेकायदेशीरपणे यांचं रजिस्ट्रेशन करतात. आज धुळ्यामध्ये आम्ही 6 नॉन फार्मासिस्टचे 6 लोकांचे रजिस्ट्रेशन हे 6-6 लाख रुपये देऊन यांनी त्या लोकांचं 10वीचं सुद्धा सर्टिफिकेट बनवलंय असे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत. 100% आम्ही हे बाहेर काढणार आहोत. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये कोर्टामध्ये तक्रार दाखल करण्याचं राहून गेले पण 100% ही दाखल होणार आहे तक्रार. आणि ते फार्मासिस्ट आता मतदार आहेत, ते फार्मासिस्ट आता मतदार आहेत. म्हणजेच यांनी सगळीकडे बोगस कारभार करून ठेवलेला आहे. यांनी फक्त आणि फक्त पैसे खाणे आणि या बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या फार्मासिस्टचं रजिस्ट्रेशन करून देणे हा सगळा उद्योग या लोकांनी केलेला आहे. आणि हेच लोक बहुतेक त्याच्यामुळेच हे लोक म्हणतात आम्हाला खात्री आहे आम्ही निवडून येऊ. बरोबर आहे ना, तुम्ही बोगस फार्मासिस्ट तुमचे नॉन फार्मासिस्ट. आज प्रचार यांचा कोण करतोय हो? सगळे नॉन फार्मासिस्ट लोक प्रचार करतायत. इलेक्शन फार्मासिस्टचं, निवडणूक फार्मासिस्टची, मतदानाचा अधिकार फार्मासिस्टचा, काउन्सिल फार्मासिस्टचं, मतदान लढतंय कोण? फार्मासिस्ट. मतदार कोण? फार्मासिस्ट. आणि प्रचार कोण करतंय? नॉन फार्मासिस्ट. याच्यावरूनच यांची नीतिमत्ता लक्षात येते. यांना काउन्सिल संपवायचंय. उद्या भविष्यामध्ये यांनी काउन्सिलचं केमिस्ट काउन्सिलाचं नाव केलं ना तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण एवढं यांनी त्या काउन्सिलवरती दरोडा घातलाय, कब्जा करून ठेवलाय. त्यामुळे राज्याबाहेरून रजिस्ट्रेशनसाठी येणाऱ्यांची कागदपत्रे हे तिथे जाऊन तपासणं हे काउन्सिलचं मुख्य उद्देश असेल. आमचा पॅनल निवडून आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती काम करू. आपले रजिस्ट्रेशन भाड्याने रेंटवरती देणारे आणि गैरवर्तन करणारे यांच्यासाठी फास्ट ट्रॅक सुनावणी घेत दोषींवर तातडीने कारवाई केली जाईल. याच संदर्भात काउन्सिल आणि एफडी यांचे संगणकीय एकत्रीकरणाच्या शक्यता तपासून शक्य झाल्यास तसे केले जाईल आणि अशा प्रकारे हे गैरप्रकार रोखणं शक्य होईल. रेंटेड फार्मासिस्ट, मला सांगा, मला सांगतात की निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान मिळवायचे, तुम्ही रेंटेड फार्मासिस्टवरती बोलू नका. भाड्याने रजिस्ट्रेशन देऊन नॉन फार्मासिस्टला प्रोत्साहन देणारे हे फार्मासिस्टचे माझ्या दृष्टीने ते फार्मासिस्ट नाहीतच मुळात. यांना सगळ्यांना तपासून यांचे सगळे जे जे रेंटवरती देतात त्यांच्यावरती एक संधी आम्ही देऊत काढायला, त्यांनी ते काढावेत. आणि नसेल काढायचे तर 100% यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. 531 फार्मासिस्टचा लेखी अर्ज मी काउन्सिलला दिला. काउन्सिलने मला उत्तर दिलं की हे सेंट्रल काउन्सिलकडे आम्ही पाठवलंय आणि एफडीएकडे पाठवलंय व्हेरिफिकेशनसाठी. तुम्हाला संगणकीय प्रणाली आहे, मला जर दिसतंय तर हे दुसऱ्या ठिकाणी काम करतायत आणि हे सगळे तर तुम्हाला इथे दिसायला पाहिजे. 531 केसेस दिल्या, त्याच्यापैकी एकाही फार्मासिस्टवरती यांनी कारवाई केली नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारचे जर रेंटेड सर्टिफिकेट कोणी देणारे असतील आणि यांच्या जर केसेस काउन्सिल समोर आल्या तर फार्मासिस्ट बांधव म्हणून पहिल्यांदा त्यांना सन्मानाने सांगितलं जाईल बोलवून की तुम्ही परत असं करणार नाही असं ऍफिडेव्हिट आम्हाला लिहून द्या. आणि तरीही जर अशा प्रकारे जर उद्योग यांनी परत केला तर मात्र त्या फार्मासिस्टवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं काम काउन्सिल मार्फत व्हायला पाहिजे होतं. ते झालेलं नाही. आणि म्हणूनच आमच्या परिवर्तन पॅनलचा पहिला जो त्या सत्तेवर आल्याबरोबरचा 7वा मुद्दा जो असेल तसा रेंटेड फार्मासिस्ट जर सुधारणार नसतील तर त्यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे. ती कारवाई 100% आम्ही करू.
आता मुळात पीपीपी कार्ड हे कायद्यामध्ये कुठेही मान्य नाही. पीपीपी कार्डची संकल्पनाच कायद्यामध्ये नाहीये. तरीही यांनी पीपीपी कार्ड 200 रुपये घेऊन तुम्हाला कंपल्सरी करून ठेवलेलं आहे आणि ते घ्यावं लागतं रजिस्ट्रेशनच्या वेळेला. ते पैसे भरल्याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन देत नाही. मुळात जी गोष्ट बेकायदेशीर आहे ती गोष्ट फक्त पैसे लाटण्यासाठी केली जाते. संकल्पना जरी चांगली असेल तर ते मोफत द्यायला पाहिजे. आम्ही पीपीपी कार्ड मोफत देऊ. त्या पीपीपी कार्डच्या सोबत त्या पीपीपी कार्डचं ट्रॅकिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्वी पीपीपी कार्ड जे यायचं ते एक पुस्तक यायचं. त्या पुस्तकावरती डिटेल लिहिलेले असायचे की तुम्ही पूर्वी कुठे काम केलेलं आहे. आता हे प्लास्टिकचं कार्ड आता तर सांगतात तुम्ही तुमचंच प्रिंटआउट काढून घ्या. मग आम्ही आमचीच प्रिंटआउट काढायची तर मग तुम्ही 200 रुपये कशाचे घेताय. रजिस्ट्रेशन सोबतचा डाटा आहे मग तुम्ही 200 रुपये कशाचे घेताय. आम्हीच आमची प्रिंटआउट काढायची तर त्या पीपीपी कार्डला लॉग इन आयडीच्या पासवर्ड सोबत जोडलं गेलं पाहिजे आणि पूर्वी फार्मसिस्ट कुठे काम करत होता ते ट्रॅक झालं पाहिजे. ते न करता या लोकांनी बोगस पीपीपी कार्ड हे लॉन्च केले. पीपीपी कार्ड संकल्पना परत एकदा सांगतो. शशांक सरांनी लिहिले रायगडमध्ये एकाच वेळी 2 ठिकाणी काम करणाऱ्या फार्मसीची एफडीएने काउन्सिलला माहिती दिल्यानंतर देखील कोणतीच कारवाई नाही. कसे करतील कारवाई. सगळा सेटलमेंटचा धंदा आहे. त्या फार्मासिस्टला तिथे बोलून घेतात. यांचे एजंट ऍक्टिव्ह होतात. नॉन फार्मासिस्ट एजंट जे संघटनेचे आहेत हे एजंट तिथे सेटलमेंट करतात आणि ती माझ्याकडे सुद्धा नांदेडमधलं उदाहरण आहे ना. माझ्याकडे तर अध्यक्षांनी त्या माणसाला अभय दिल्याचं रेकॉर्डेड कॉल आहे. पण आपल्याला गटार करायचं नाहीये म्हणून आपल्याला त्या पद्धतीने तिथे ते आपण बाहेर काढत नाहीये. नाही तर यांनी जे उद्योग केलेले आहेत ना, यांनी नॉन फार्मासिस्टला जे 2 ठिकाणी काम करणारे फार्मासिस्ट यांना कसं अभय दिलंय हा मी पाहून घेतो, काळजी करू नका, आपलाच माणूस आहे, त्याला आपण सांभाळून घेऊ, अशा पद्धतीचं माझ्याकडे आहेत रेकॉर्ड सर. त्यामुळे या लोकांचे हेच तर थांबवायचं आहे म्हणून तर आपण या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आणतोय. आणि पीपीपी कार्ड जर व्यवस्थित इम्प्लिमेंट केलं, फ्रीमध्ये इम्प्लिमेंट करणं पॉसिबल असताना 200 रुपये घेऊन 3-4 करोड रुपये आतापर्यंत गोळा केले. हे फक्त यांच्या आईशारामासाठी यांनी गोळा केले. म्हणूनच 8वा मुद्दा आहे की पीपीपी कार्ड आम्ही देऊ, मोफत देऊ आणि या कार्डला संगणकीय प्रणालीशी जोडले जाईल. म्हणजे त्या फार्मासिस्टचा संपूर्ण डेटा, तो कुठे काम करतो, त्याचा एक्सपिरियन्स काय, त्याचं गैरवर्तन आहे का, त्याचं चांगलं वर्तन आहे का, हा सगळा डेटा, तो डबल ठिकाणी काम करतोय का, हा सगळा डेटा आपल्याला एका क्लिकवरती उपलब्ध आहे. 20 लाखाची संगणकीय प्रणाली आहे. 20 लाखाच्या प्रणालीमध्ये एवढं साधं करता आलं नाही, ते करायचंच नव्हतं ना, नॉन फार्मासिस्ट उघडे पडतील. 9वा मुद्दा आमचा आहे पीसीसी कोर्स हे कोणत्याही खासगी संस्थेला न देता त्या विभागातील फार्मसी कॉलेजेसच्या मदतीने मोफत केले जातील. पीसीसी कोर्स हा यांनी काय केलेलं आहे, आपल्या नॉन फार्मासिस्ट संघटनेला खुश करण्यासाठीच एक टूल बनवलेलं आहे. वास्तविक पाहता पीसीसी कोर्स हे कॉलेजेसवरती विद्यामंदिरामध्ये झाले पाहिजेत. यांचे पीसीसी कोर्स हे हॉटेलमध्ये होतात, दिवसभर खाणं पिणं होतं, संध्याकाळी पार्टी होते. अशा पद्धतीचे पीसीसी कोर्स कुठे असतात का हो. रिफ्रेशर कोर्सला माझ्याकडे उदाहरणं आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत. रिफ्रेशर कोर्सला या लोकांचे नॉन फार्मासिस्ट सुद्धा अटेंड करतात. म्हणजे बायकोच्या नावाने रजिस्ट्रेशन असतं, नॉन फार्मासिस्ट दुकानदार तिथे जाऊन बसतो, तो पीसीसी कोर्स. आम्ही काय ठेका घेतला का हो तुमच्या नॉन फार्मासिस्टला ट्रेनिंग देण्याचा. म्हणूनच हे कोर्स हे कॉलेजच्या माध्यमातून, विद्यामंदिरांच्या माध्यमातून झाले पाहिजेत. आणि पीसीसी कोर्स यांनी आजपर्यंत कॉलेजेसला अजिबात दिले नाही. मी धुळा, जळगाव सगळ्या ठिकाणी फिरलो, प्रत्येक कॉलेजला विचारलं, ते म्हटलं आम्ही 100 वेळा मागणी केली साहेब, पण यांनी संघटनेला दिले तिथले गावातल्या, पण आम्हाला पीसीसी कोर्स दिले नाहीत. म्हणजेच कॉलेजेसची किंमत यांच्या दृष्टीने शून्य आहे. हे कॉलेजेसनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे. 10वा मुद्दा आमचा आहे फार्मासिस्टला फ्रंटलाईन हेल्थ वर्करचा दर्जा देऊन इतर आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाच्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आज आपण किती वेळा मागणी केली, पण आपल्याला फ्रंटलाईन वर्करचा दर्जा अजूनही शासनाने दिला नाही. फक्त कुठेतरी घोषणा केली जाते कोविड योद्धे अमुक तमुक. मुळात कोविडच्या काळामध्ये फार्मासिस्ट सगळ्यात जास्त सफर झाला. काय केलं आमच्या काउन्सिलने? आमच्या काउन्सिलने फक्त एक कोविड योद्धा पुरस्कार तोही वशिल्याच्या लोकांना दिला. मी फॉर्म भरला, मला पुरस्कार मिळाला नाही बरं का. आणि असं नाही की मी काम केलं नाही, मी असं नाही म्हणत मी फार मोठा आहे, पण मी कोविडच्या काळामध्ये रात्रंदिवस फार्मासिस्ट म्हणून माझी जबाबदारी पार पाडली. समाजासाठी नुसतं दुकानात उभा राहिलो नाही मालक, मी फार्मासिस्ट म्हणून रस्त्यावरती उतरून समाजासाठी काम केलं कोविडच्या काळामध्ये. मला नाही दिला बरं का पुरस्कार, पण ज्यांच्या नॉन फार्मासिस्टला सुद्धा यांनी पुरस्कार दिलेले. हे असं आपलं काउन्सिल. तर यांच्या फक्त वसिलेच्या लोकांना, तर फार्मासिस्टला फ्रंटलाईन, आज नर्सेसला फ्रंटलाईन वर्करचा दर्जा आहे, पण आमच्या फार्मासिस्टला नाही. 11वा मुद्दा आहे संशोधन क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या फार्मासिस्टना शिष्यवृत्ती देण्याची तरतूद करण्यात येईल. फार्मसी काउन्सिलमध्ये पीपीपी कार्डच्या माध्यमातून 3.5 कोटीचा निधी तुम्ही जमा करता. तो निधी तुम्ही सेंट्रल काउन्सिलला द्यायला बांधील नाहीयेत आणि त्या निधीचा हिशोब कोणाला द्यायला बांधील नाहीत, कारण तो ऍडिशनल निधी आहे.
अशा निधीचा वापर जो आहे तो आमच्या रिसर्चमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करणारे जे कोणी कॉलेजेस असतील, जे कोणी विद्यार्थी असतील, जे कोणी प्रोफेसर्स असतील, इंडस्ट्रीमध्ये रिसर्चमध्ये चांगलं काम कौतुकास्पद काम करणारे कोणी असतील त्यांना आम्ही शिष्यवृत्ती चालू करू, चांगल्या प्रकारे त्यांच्या संशोधनासाठी पाठबळ देऊ. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आज फक्त रिटेलर म्हणजेच रिटेल फार्मासिस्ट म्हणजे आणि संघटना म्हणजेच काउन्सिल नाहीये, तर संशोधन क्षेत्रात काम करणारे रिटेल ज्या रिसर्च क्षेत्रामध्ये काम करणारे हे जे सायंटिस्ट आहेत या सायंटिस्टला फार्मसी काउन्सिलने प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. पण मला वाटत नाही यांच्या बॉडीमध्येच कुणी सायंटिस्ट नाही तर हे काय सायंटिस्ट निर्माण करणार आहे. तर पहिलं काम परिवर्तनचं असेल की रिसर्च क्षेत्रामध्ये काम करणारे चांगले लोक शोधून, महाराष्ट्रातले फार्मासिस्ट शोधून त्यांना 100% आपल्याला सपोर्ट करायचा आहे आणि रिसर्च महाराष्ट्रातून टॉप लेवलला कसं जाईल हे फार्मसी काउन्सिलची जबाबदारी आहे आणि फार्मसी काउन्सिलच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. 12वा मुद्दा आहे काउन्सिल मार्फत विभागवार फार्मसी कॉलेजमधून प्रोफेशनल ट्रेनिंग सेंटर अँड रिफ्रेशर कोर्सची व्यवस्था केली जाईल. पुन्हा एकदा माझा मुद्दा तोच आहे की फार्मसी कॉलेजेस हे फार्मसी काउन्सिलच्या मान्यतेने चालतात. जर तुम्ही फार्मसी कॉलेजेसला 100 प्रकारच्या अटी घालू शकता, फार्मसी कॉलेजेसवरती नियंत्रण ठेवू शकता, तर त्याच फार्मसी कॉलेजेसला त्या गावातल्या किंवा आजूबाजूतल्या 50 गावं किंवा 2 तालुके 4 तालुक्यामधून एक फार्मसी कॉलेज जर असेल तर त्या तालुक्यातल्या फार्मासिस्टला रिटेल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट यांना चांगलं ट्रेनिंग देण्याची सुविधा आणि एक कोर्स, हा रिफ्रेशर कोर्स हा त्या कॉलेजेसला तुम्ही बंधनकारक का करू शकत नाहीत. कॉलेजेसकडून लाखो रुपयाची फी तुम्ही उकळता, त्या फीच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता ना सेंट्रल काउन्सिलवाले. हे सेंट्रल काउन्सिलला मागणी करायचं काम कोणाचं असतं. तुम्ही म्हणाल स्टेट काउन्सिलचा आणि सेंट्रल काउन्सिलचा काय संबंध, तर 2 माणसं तिथे ऑलरेडी निवडून दिलेले आहेत ना आपण. यांनी किती वेळेला अशी मागणी केली की यांचं काम फक्त जे पीसीआय इन्स्पेक्टर अपॉइंटमेंट असते त्याची 20 जणांची लिस्ट द्यायची आणि जुन्यांना उडवायचं, एवढंच यांचं काम आहे का. ते रिकमेंडेशन करायचं, एखाद्या कॉलेजचं अप्रुव्हल असेल तिथे टांग घालायची, कुठेतरी काहीतरी करायचं, हे काम आहे का यांचं. यांनी कधी सकारात्मक भूमिका मांडली आहे का काउन्सिलमध्ये, सेंट्रल काउन्सिलमध्ये. अर्थात त्याच्यासाठी नॉलेज लागतं. नॉलेजची लेवल किती आहे हे मी तुम्हाला सांगायला नको, त्या मुद्द्यावरती मी नंतर कधीतरी प्रचाराच्या वेळेला येईल. आता आपण अजेंड्यावरती लक्ष देऊ. तर ट्रेनिंग सेंटर्स हे डिक्लेअर करायला पाहिजेत फार्मसी कॉलेजेसचं इन्स्पेक्शन करताना की या कॉलेजला आपण ट्रेनिंग सेंटर म्हणून डिक्लेअर करू. 13वा मुद्दा माझा आहे महाराष्ट्र शासनातील आणि इतर विभागातील औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या वेतन आणि इतर न्याय मागण्यांसाठी एक समिती गठन केली जाईल आणि याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. त्यातील रिक्त पदे भरण्यासाठी आणि औषध निर्माण अधिकाऱ्यांवरील इतर अनावश्यक असलेला पदभार कमी करण्याची मागणी केली जाईल. महाराष्ट्र शासनाकडे आपलं काउन्सिल मागणी करू शकतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे जे सेक्रेटरी असतात हे आपल्या काउन्सिलचे पदसिद्ध पदाधिकारी असतात, एफडीएचे कमिशनर पदाधिकारी असतात आणि असे एक्स ऑफिसिओ मेंबर जे आहेत शासनाचे प्रतिनिधी, हे प्रतिनिधी सुद्धा तिथे असतात. जर काउन्सिलने ठराव केला आणि मागणी केली की आमच्या फार्मासिस्टला व्यवस्थित पदनाम, व्यवस्थित जे ग्रेड पे आहे तो 9,300चा ग्रेड पे आम्हाला मिळावा म्हणून आम्ही मागणी करणं गरजेचं आहे. ते काउन्सिलने करणं गरजेचं आहे. कारण फार्मासिस्टची जी गव्हर्नमेंटच्या फार्मासिस्टची जी संघटना आहे ती संघटना राज्यामध्ये स्ट्रॉंग आहे, परंतु त्यांची संख्या कमी आहे. शासनाला माहिती आहे यांनी किती ओरडले तरी आम्ही लक्ष द्यायचं नाही. पण हेच जर काउन्सिलने जर केलं आणि त्याला जर सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला तर 100% ग्रेड पे वाढवण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर आपल्याला या फार्मासिस्टवरती इतर जो भार दिला जातो, म्हणजे आजची परिस्थिती अशी की एका पीएससीला 10 ते 12 सब सेंटर असतात. या सब सेंटरमध्ये सुद्धा फार्मासिस्ट नसतात. आशा वर्कर किंवा एमपीडब्ल्यू हे लोक औषधं देतात. जर फार्मासिस्ट खरोखर शासनाला आपण जर मजबूर केलं तर प्रत्येक सब सेंटरला एक फार्मासिस्ट जर आपण विचार केला तर एका पीएससीला 11 ते 12 फार्मासिस्ट आपले असतील. आज 3 शिफ्टमध्ये पीएससी चालते, डे नाईट पीएससी चालते, पण एक फार्मासिस्ट असतो. तो फार्मासिस्ट रात्रीचं उपस्थित नसतो आणि मग नर्सिंगवाले मेडिसिन देतात. हा जनतेच्या आरोग्याशी खेळ आहे. आमच्या फार्मासिस्टवरती अनावश्यक कामाचा लोड टाकला जातो. हा सगळा लोड कमी करून काही ठिकाणी क्लरिकलमध्ये फार्मासिस्ट काम करतात. यमो नसेल तर केस पेपर फाडण्याचं काम फार्मासिस्ट करतो गव्हर्नमेंटचा. हे सगळे जे आमच्या फार्मासिस्टवरती होणारा जो अन्याय आहे हा दूर करण्यासाठी काउन्सिल ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. काउन्सिलच्या माध्यमातून आम्ही 100% याच्यासाठी प्रयत्न करू. ग्रीन क्रॉस फाउंडेशनच्या माध्यमातून मी आतापर्यंत याच्या संदर्भातला बऱ्याच वेळा पत्र व्यवहार केलेला आहे.
सुनील धोत्रे म्हणून यांच्या गव्हर्नमेंटच्या संघटनेचे जे पदाधिकारी होते त्यांच्यासोबत मी 1-2 वेळेला मीटिंग केलेली आहे. त्यानंतर पदनाम बदलाच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही 100% त्यांना सहकार्य केलं आणि त्या याच्यामध्ये मिनिस्ट्रीपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. परंतु हीच गोष्ट जर परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून जर काउन्सिलमध्ये निवडून गेलेल्या लोकांनी काउन्सिलच्या माध्यमातून हे जर सरकारकडे रिकमेंडेशन केलं, मागणी केली, तर 100% याच्यावरती सरकारला निर्णय घ्यावा लागेल अशी अपेक्षा करतो. 14वा मुद्दा आहे महाराष्ट्र शासन उद्योग मंत्रालय आणि FDA यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मसी उद्योगातील संशोधन, गुणवत्ता, विपणन आणि विक्री या सर्व ठिकाणी तांत्रिक पदासाठी फार्मासिस्टलाच प्राधान्य दिले गेलं पाहिजे. यासाठी तज्ञ समिती नेमून त्याबाबत निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं जाईल. मुळात फार्मसी काउन्सिलच्या मीटिंगला, फुल काउन्सिलच्या मीटिंगला FDAचे कमिशनर हजर असतात किंवा त्यांचे प्रतिनिधी हजर असतात. मग FDA मी म्हणत नाही की कायद्यामध्ये तुम्ही बदल करा. कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात त्या तुम्ही सगळ्याच फॉलो करत नाहीत. FDA पण करत नाही, काउन्सिल पण करत नाही. मग तुम्ही मोरल व्ह्यूने किंवा तुम्ही चांगल्या भावनेतून इंडस्ट्रीला सांगू शकत नाहीत. अहो, एका FDAच्या इन्स्पेक्टरनी जर नुसता रिपोर्टवर सही करायला नकार दिला ना तर इंडस्ट्रीवाले गुडघ्यावरती येतात आणि मोठे मोठे आर्थिक व्यवहार करतात. मग एका तुम्ही एवढं सांगू शकत नाहीत इंडस्ट्रीला की आमचे कमीत कमी 70% फार्मासिस्ट हे टेक्निकल गोष्टीमध्ये 70% फार्मासिस्टच असावेत, नॉन फार्मासिस्ट तिथे नसावेत. जर FDAचे अधिकारी सुद्धा फार्मासिस्ट आहेत. जर FDA प्रशासकीय नियम बनवू शकतं, म्हणजे आम्ही ज्या वेळेला काही गोष्टी विचारतो की हे कसं, तर ते सांगतात हा प्रशासकीय नियम आहे, ही कमिशनरची ऑर्डर आहे. तशी एखादी ऑर्डर कमिशनर काढू शकत नाही का की बाबा नॉन फार्मसी, ज्यांचा फार्मसी फील्डशी संबंध नाही अशी लोक इंडस्ट्रीमध्ये नकोय, असा आदेश FDAचे अधिकारी काढू शकतात. त्याच्यासाठी कुठेतरी पाठपुरावा होणं गरजेचं आहे. ते काउन्सिलने जर ही मागणी केली तर काउन्सिलला आम्ही मंदिर म्हणतो, त्या ठिकाणावरून हे शक्य आहे. 15वा मुद्दा माझा आहे की फार्मासिस्टला उचित दरात गरजू रुग्णांना औषधी देता यावी यासाठी सबस्टिट्यूट करण्याचा अधिकार मिळावा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आज मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, भांडवलदार व्यक्तींनी त्या हॉस्पिटलचे मेडिकल ताब्यामध्ये घेतलेले आहेत. आता नाशिकमध्येच बघा ना, 10-12 मेडिकल तर यांच्या उमेदवाराचेच आहेत. त्या मेडिकल्समध्ये जर जाऊन पाहिलं तर तिथे जे ब्रँड्स आहेत हे सगळे PCDचे किंवा त्यांनी बनवून घेतलेले ब्रँड आहेत. या ब्रँडच्या MRP जर पाहिलं तर ते हायर साईडला आहेत, म्हणजे जनरिक तुम्ही विकताय आणि ते MRP वरती विकताय. आणि ज्या वेळेला तिथून एखादी चिठ्ठी बाहेर येते त्यावेळेला आमच्या कोणत्याही रिटेलरला सबस्टिट्यूटचा अधिकार नाही. हे लगेच त्यांच्यावरती कारवाई करायला निघतात. कारण काय, तर कायद्यानुसार तरतूद आहे की सबस्टिट्यूट देता येणार नाही. मग फार्मासिस्टवर गुन्हे दाखल करायचे, फार्मासिस्टला त्रास द्यायचा, त्याच्यासाठी हा सगळा प्रकार वापरला जातो. म्हणूनच काउन्सिलच्या माध्यमातून आम्ही मागणी करू सेंट्रल गव्हर्नमेंटकडे की फार्मासिस्टला सबस्टिट्यूटचा राईट दिला जावा. यासाठी बाकीच्या स्टेट फार्मसी काउन्सिलच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क करून नॅशनल कन्व्हेन्शन तयार करून केंद्र शासनाकडे शिष्टमंडळ पाठवलं जाईल आणि केंद्र शासनाकडे मागणी केली जाईल की शेड्यूल के मध्ये बदल करा किंवा शेड्यूल के स्ट्राईक डाऊन करा, सबस्टिट्यूटचा अधिकार फार्मासिस्टला द्या आणि त्याचबरोबर ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट मध्ये बदल करून फक्त आणि फक्त फार्मासिस्टलाच लायसन्स मिळेल, होलसेलचा असो नाहीतर रिटेलचा असो नाहीतर मेडिकल डिव्हाइसेसचा असो. याबाबतची संपूर्ण देशातून शिष्टमंडळ जमा करून सगळ्या फार्मसी काउन्सिलच्या माध्यमातून मागणी केली जाईल. यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि 100% देशातले इतर फार्मसी काउन्सिल सुद्धा आम्हाला मदत करतील. याच्या बाबतीमध्ये फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष असतील यांच्याबरोबर सुद्धा आम्ही एक संपर्क करून या सगळ्या माध्यमातून आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडे याची मागणी करू. शेड्यूल केच्या 16वा मुद्दा, शेड्यूल केच्या कर्जाची पडताळणी करायला लावून ते रद्द करण्यासाठी केंद्र, जसं मी सांगितलं, एक शिष्टमंडळ सगळ्या देशातून शिष्टमंडळ तयार करून आपण केंद्राकडे मागणी करणार आहोत. आणि मला खात्री आहे की भाजपचं सरकार आहे, इथून मागे कुणी याच्या बाबतीमध्ये लक्ष दिलं नाही, पण बीजेपीचं सरकार आहे. मला खात्री आहे की बीजेपी याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे कुठेतरी एक चांगली भूमिका घेईल आणि ही गोष्ट जे प्रधानमंत्री, भारताचे माननीय प्रधानमंत्री आहेत यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्यांनी जर याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतली पब्लिक हेल्थसाठी तर निश्चितपणे याच्यामध्ये बदल होईल, एवढं मात्र नक्की. 17वा मुद्दा आहे फार्मडी या डॉक्टरांच्या समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे. फार्मडीचा कोर्स चालू झालेले एवढे वर्ष झाले. आज आपण पाहतोय की फार्मडीचा जो कोर्स आहे, फार्मडीच्या विद्यार्थ्यांना आजही कुठे कायद्यामध्ये
तरतूद नाहीये की फार्मडीच्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटल्समध्ये नोकरी दिली जावी. आम्ही म्हणत नाही डी फार्मच्याच विद्यार्थ्यांना द्या, फार्मडीच्या विद्यार्थ्यांना तरी निदान तुम्ही मागणी करा. किती वेळा तुम्ही शासनाकडे मागणी केली तो? साधं महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही पीपीपी जो आपला याचा 2015ला फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन आलं, ते रेग्युलेशन इम्प्लिमेंट करण्यासाठी सुद्धा मागणी केली नाही. त्याच्यामध्ये ही सगळी तरतूद दिलेली आहे, पण तुम्हाला ते करायचंच नाही, कारण तुमचं लक्ष फक्त आणि फक्त तुमच्या संघटनेचे सभासद एवढंच आहे. मग फार्मडीचे विद्यार्थी आमचे मेले तरी चालतील, फार्मडीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तरी चालेल, फार्मडीचा कोर्स काढताना तुम्ही त्यांच्या जॉबची व्यवस्था करायला पाहिजे होती. आणि शोकांतिका अशी आहे की जे लोक आज फार्मसी काउन्सिलशी निगडीत आहेत, जे लोक मोठ्या मोठ्या गप्पा मारतायत, त्याच लोकांची मुलं बाळं फार्मडी झालेली आहेत आणि त्यांना नोकरी देण्यासाठी ते इकडे तिकडे हे करतात की बाबा आता काय करायचं. एकाने तर मला सांगितलं होतं की बाबा तुम्ही काहीतरी मुद्दा उचलून धरा. म्हटलं तुम्ही काउन्सिलमध्ये, तुमची सत्ता काउन्सिलमध्ये, तुमची संघटना काउन्सिलमध्ये हे सगळं असताना तुम्ही मला सांगताय की आंदोलन करा म्हणून. म्हणजे फार्मडीच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडून देण्याचं काम या काउन्सिलने केलेलं आहे. याच काउन्सिलने, सेंट्रल काउन्सिलने तेच केलेलं आहे. म्हणून याच्या माध्यमातून केरळमधून आंदोलन चालू झालं. केरळमधून जे डिसूजा होते त्यांनी आंदोलन चालू केलं, उपोषण केलं, सगळ्या गोष्टी केल्या. काउन्सिलने काही लेखी दिलं, पण पुढे काहीच नाही. मग याच्यासाठी केंद्र शासनाला शिष्टमंडळ पाठवणं गरजेचं आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे की फार्मडीचे आमचे विद्यार्थी हे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक 10 बेडमध्ये, 5 बेडमध्ये एक विद्यार्थी अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवला तर ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन प्रॉपर होईल. WHO अहवालानुसार 40% मृत्यू हे औषधांचं चुकीचं सेवन केल्यामुळे होतात. मग अशा वेळेला फार्मडीचे जे आमचे विद्यार्थी असतात, या फार्मडीच्या विद्यार्थ्यांना जर तिथे अपॉइंट केलं तर चुकीचा औषध उपचार होणार नाही. फार्मॅकॉलॉजी ते चेक करतील आणि मगच औषधं देतील. आणि अपेक्षा करतो की परिवर्तन पॅनल निवडून आल्यानंतर प्रथमतः फार्मडीच्या विद्यार्थ्यांबाबत सुद्धा निर्णय घेतला जाईल. 18 नंबरचा आमचा मुद्दा आहे, शिक्षण संस्थांतून किंवा इतर आस्थापनातून नोकरी करणाऱ्या फार्मासिस्टला किमान हमी पगार मिळवण्यासंबंधी सर्व शासकीय विभागांकडे मागणी केली जाईल. आज कोणी काही पगार 8,000पासून फार्मसीचा 8,000 रुपये पगार वॉचमनला सुद्धा नसतो. तो फार्मसीतला पगार ऑफर करताना तरी लाज वाटली पाहिजे. कमीत कमी 15,000 रुपये आणि 25,000 रुपये इंडस्ट्रीच्या फार्मासिस्टला बेसिक पगार असला पाहिजे. डी फार्मला कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपये, हे 20,000 तर कमीत कमी पगार मिळावा की नाही. पण नाही, आज आम्ही त्याविषयी काहीही बोलत नाही. कारण काय, नॉन फार्मासिस्टला मग फार्मासिस्ट कसे मिळणार हो? जर कायदा झाला 20,000 रुपये पगाराचा, तुम्ही मिनिमम वेजेस तर द्या ना लेबर ऍक्ट नुसारचे. टेक्निकल पर्सनसाठी मिनिमम वेजेस किती आहे बघितलं का? ते सुद्धा तुम्ही देत नाही. मग कमीत कमी 20,000 रुपये द्यावे लागले त्यांचे नॉन फार्मसीचे दुकानं बंद पडतील ना. म्हणून हे लोक या नियमांकडे दुर्लक्ष करतात. 19वा मुद्दा, आधीच्या कार्यकारिणींनी पीपीपी कार्ड, स्मार्ट कार्ड आणि नूतनीकरणासाठी जमा केलेल्या रकमांचा लेखाजोखा आणि हिशोब घेतला जाईल. अतिरिक्त पैसे आल्याचे आढळल्यास त्या फार्मासिस्टला ते परत केले जातील आणि यांची भ्रष्टाचाराची एन्क्वायरी लावली जाईल. 100% शासनाची परवानगी घेऊन शासनाच्या लेखापालांकडून सगळ्यात आधी परिवर्तन पॅनल निवडून आल्यानंतर चार्ज घेण्याच्या आधी यांचं फायनान्शियल ऑडिट केल्याशिवाय आम्ही चार्ज घेणार नाही, अशी भूमिका आम्ही शासनाला कळवू. आणि फायनान्शियल ऑडिट झाल्यानंतर यांचे सगळे गैरप्रकार सेटल झाल्यानंतर आणि हे गैरप्रकार उघडकीस आल्यानंतरच आम्ही चार्ज घेऊ. त्या ठिकाणी पहिलं फायनान्शियल ऑडिट गरजेचं आहे, कारण कोट्यावधीचा निधी आतापर्यंत आला. तुम्ही हिशोब करा, 3.5 लाख गुणिले 3,000 किती कोटी रुपये जमा झाले हो? कुठे गेला हा सगळा पैसा? कुठे वापरला हा सगळा पैसा? कशासाठी पाहिजे आपल्याला फार्मसी काउन्सिल? आलिशान फर्निचर कशासाठी पाहिजे? सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये कलेक्टरच्या ऑफिसमध्ये कलेक्टर एक सन्माननीय व्यक्ती, जिल्ह्याचे प्रमुख असतात किंवा सेक्रेटरी, मंत्रालयामध्ये मंत्री असतात, त्यांच्या कॅबिन आलिशान आहे, समजू शकतो. पण फार्मसी काउन्सिलला आलिशान सगळं पाहिजे? कशासाठी पाहिजे हो सगळं आलिशान? कशासाठी? आता समजलं की आर्किटेक्चर नेमलाय फर्निचरसाठी, त्या फर्निचरला कोट्यवधी रुपये खर्च करतील हे लोक. कशासाठी हे सगळं? आर्किटेक्चर पाहिजे असतो फर्निचरसाठी, ऑफिसच्या फर्निचरसाठी. ते काय तुम्ही तुमचा बंगला डिझाईन करताय का? फार्मसी काउन्सिलच्या पैशातून, आमच्या पैशातून हे सगळं केलं. हे सगळे आर्थिक गैरव्यवहार आहेत, ही सगळी अनियमितता आहे. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील, फार्मसी काउन्सिलमध्ये परिवर्तनची सत्ता तर 100% येणार आहे. पण जर नाही आली काही कारणाने तर कोर्टाच्या माध्यमातून यांचे आर्थिक अहवाल बाहेर काढून यांना याचा जाब विचारल्याशिवाय मी राहणार नाही. आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा,
फार्मसी काउन्सिलमधील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्रशिक्षण प्रणाली राबवणं गरजेचं आहे. आज फार्मसी काउन्सिलच्या कर्मचाऱ्यांना या लोकांनी वेठीस धरलेलं आहे. फार्मसी इन्स्पेक्टर्सला पावत्या फाडायचे कामं हे लोक देत आहेत. तिथे ट्रेनिंग नाहीये लोकांना. आरटीआयचे उत्तरं हे देत नाहीत. आता 4 आरटीआयचे उत्तरं मला यांनी दिलेले नाही. 1.5 महिना होऊन गेला. मी आता माहिती आयुक्तांकडे त्याच्याविषयीची तक्रार दाखल करतोय. कारण यांना सोयीसोयीने उत्तरं द्यायची असतात. आरटीआयचे उत्तरं सुद्धा हे लोक वेळेत देत नाहीयेत. तेवढं ट्रेनिंग आमच्या कर्मचाऱ्यांना नसेल किंवा जाणून बुजून त्यांच्यावरती दबाव टाकला जात असेल की उत्तरं देऊ नका म्हणून. मला 4 आरटीआयला उत्तरं मिळालेले नाहीयेत, पोहोचलेले आहेत रजिस्टर पोस्टाने. माझ्या या लाईव्ह मधून मी इशारा देतोय त्या रजिस्ट्रारला असेल किंवा तिथे काम करणाऱ्या लोकांना की माहिती आयुक्तांकडे मी तक्रार दाखल करतोय आणि शेवटपर्यंत याचा पाठपुरावा मी करेन. कारण माहिती अधिकारानुसार माहिती मिळवणं हा आदरणीय अण्णासाहेब हजारेंनी, आमच्या गुरूंनी जो लढा दिला, त्या लढ्यातून जनतेसाठी आणि भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध झालेलं हे हत्यार आहे. आणि या हत्याराचा उपयोग आम्हाला माहिती मिळवून आम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला जाब विचारण्यासाठी होतो आणि तुम्ही माहिती लपवता, हाच मुळात गुन्हा आहे. आणि याच्या संदर्भात आम्ही 4 जणांनी माहिती मागवली होती. 4ही जणांना आम्हाला 4 वेगवेगळ्या प्रकारे माहिती मागून सुद्धा 4ही जणांना उत्तर दिलं नाही. इतकी नगरगठ्ठ काउन्सिल जर असेल तर या काउन्सिलच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगची तर जरुरी आहेच, पण या गुलामगिरीतून मुक्त करण्याची जरुरी आहे. आज मी आपणासमोर हा 20 कलमी जाहीरनामा परिवर्तनचा जाहीर केलाय. या परिवर्तनच्या जाहीरनाम्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आतापर्यंत या लोकांनी काय केलंय आणि काय करायला पाहिजे. आज तुम्हाला बॅलेट पेपर येतील. साधारणतः 25 मेच्या दरम्यान तुम्हाला 25 मेला डिस्पॅच होतील आणि 30 मेच्या आतमध्ये तुम्हाला बॅलेट पेपर तुमच्याकडे येतील, मतपत्रिका येतील. त्या मतपत्रिकांवरती परिवर्तनचे 6 उमेदवार तुम्हाला शोधायचे. त्या उमेदवारांच्या समोर फुली मारायची आहे आणि परिवर्तनच्या पॅनलला निवडून द्यायचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगतो, अतिशय लक्षपूर्वक ऐका. याला वॉर्निंग समजा. यांनी अक्षरशः विद्यार्थ्यांचा वापर सुद्धा चालू केलाय. इन्स्ट्रक्शन्स अशा आहेत की घराघरातून फार्मसीचे बॅलेट पेपर कोरे जमा करायचे आणि काउन्सिल पर्यंत पोचवायचे. आणि जर कुठल्या फार्मासिस्टने जर बंद करून लिफाफा दिला मतदान करून तर तो फाडून फेकून द्यायचा. म्हणजेच पुन्हा एकदा तुमचं मतदान गहाळ केलं जाईल. आमचा फार्मासिस्ट स्वाभिमानी आहे. आपण सगळे फार्मासिस्ट स्वाभिमानी आहोत. आपण शिवरायांचे पाईक आहोत. आपण महाराष्ट्र देशामध्ये राहतो आणि महाराष्ट्र देशात या शिवरायांनी घडवलेल्या महाराष्ट्र देश, आता हे परत म्हणतील महाराष्ट्र काय देश आहे का? महाराष्ट्र देश असंच म्हटलं जातं मराठीमध्ये. महाराष्ट्र देशामध्ये, या महाराष्ट्र राज्यातले आम्ही स्वाभिमानी फार्मासिस्ट आहोत. महाराष्ट्र ना कधी कोणासमोर झुकला नाच कोणासमोर वाकला. यांचे कुणीही तुमच्या समोर आले की आम्हाला बॅलेट पेपर द्या आणि आम्ही ते पोचवतो, तर यांच्यावरती विश्वास ठेवू नका. मागच्या वेळेला यांनी बॅलेट पेपर गहाळ केलेत आणि पुन्हा ते गहाळ होऊ नये यासाठी असं जर तुम्हाला वाटत असेल, काउन्सिलमध्ये परिवर्तन व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तर माझी विनंती अशी आहे की उन्हातानाचं वेळ काढा. पावसाळा चालू होईल तोपर्यंत जूनमध्ये, पण तरीही उन्हातानाचं वेळ काढा आणि किंवा तुमच्या घरातल्या कुणालाही, घरातल्या आईवडिलांना किंवा कुणालाही सांगा की जे मतदान केलंय ते व्यवस्थित सीलबंद करून रजिस्टर्ड पोस्टाने, लक्षात घ्या, रजिस्टर्ड पोस्टाने पाठवा, म्हणजे ते तिथपर्यंत पोहोचेल. माझी फार्मासिस्ट बांधवांना ही कळकळीची विनंती आहे की तुम्ही अजिबात या बाबतीमध्ये गहाळ राहू नका. तुमचं बॅलेट हे तुमच्या हाताने रजिस्टर्ड पोस्टाने पाठवा आणि मग पहा परिवर्तन घडेल. आणि हा 20 कलमी जाहीरनामा जो आहे, हा 20 कलमी जाहीरनामा 100% यशस्वी होईल. आणि हा जाहीरनामा राबवणं हे आमचा जाहीरनामा नाहीये, तर हा आमचा वचननामा आहे. आणि हे वचन आम्ही परिवर्तन पॅनलच्या सगळ्या उमेदवारांच्या वतीने तुम्हाला देतोय. ते यासाठी देतोय कारण मला काउन्सिल हा माझ्या दृष्टीने ही निवडणूक नाहीये. ही निवडणूक कदाचित उमेदवारांच्या दृष्टीने असेल, कदाचित इतर फार्मसीच्या दृष्टीने ही निवडणूक असेल. जे राजकारणी आहेत, ज्यांना काउन्सिल बळकवायचंय, त्यांच्यासाठी हे युद्ध असेल. माझ्यासाठी मात्र हा काउन्सिलचा मुक्ती लढा आहे. आणि काउन्सिलला या सगळ्यांच्या ताब्यातून मुक्त करून चांगली बॉडी तिथे आणणे आणि चांगल्या पद्धतीने काउन्सिल चालवणे, एवढंच माझं उद्दिष्ट आहे. मी हेही तुम्हाला सांगतो, काही जे पॅनल प्रमुख आहेत, जे सत्ताधाऱ्यांचे पॅनल प्रमुख आहेत, त्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत. त्यांना सेंट्रल काउन्सिलवरती पुन्हा निवडून जायचंय, सेंट्रल काउन्सिल ताब्यात घ्यायचं, ही त्यांची महत्वाकांक्षा आहे. उद्या त्यांना अजून मोठे जोल करता यावेत यासाठी कदाचित त्यांचा सगळा आटापिटा चाललाय.
पण मी असेल, अजय सोनी असतील, विलास कोठावदे असतील, शहा सर असतील, हे सगळे आम्ही लढतोय हे फक्त काउन्सिलमध्ये चांगली सत्ता येण्यासाठी. 26 तारखेला निकाल लागल्या, 25 तारखेला निकाल आहे, 26 तारखेला एकदा निकाल लागल्यानंतर परिवर्तन झाल्यानंतर पुन्हा त्या काउन्सिलमध्ये आम्ही सत्कार घेण्यासाठी किंवा चहा पिण्यासाठी सुद्धा जाणार नाही, हे आमचं वचन आहे. त्या ठिकाणी आमचा संबंध संपला. परिवर्तन घडवणं एवढंच आमचं ध्येय आहे. त्यानंतर त्या काउन्सिलच्या माध्यमातून या सगळ्या उमेदवारांनी काम करायचंय, जे निवडून येतील त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काम करायचंय. आम्हाला त्यांनी मार्गदर्शन विचारलं तर निश्चितपणे मार्गदर्शन करू, पण तशी वेळ येणार नाही, कारण आमचे 6ही उमेदवार जे आहेत ते अतिशय सक्षम आहेत. फार्मासिस्ट कल्याणी विश्वासराव वाघ 7 नंबर आहे त्यांचा मतपत्रिकेमध्ये. 9 नंबर आहे फार्मासिस्ट जितेंद्र सुभाष जैन, फार्मासिस्ट धनंजय आनंद खाडगीर, फार्मासिस्ट 11 नंबर आहे धनंजय खाडगीर यांचा. 14 नंबर आहे प्रशांत प्रेमकुमार हंबर यांचा 14 नंबर आहे, हे स्वतः प्रोफेसर आहेत. 25 नंबर विजय बाळकृष्ण दशपुते आणि 29 नंबर शशिकांत मधुकर कुलकर्णी. या सगळ्यांना निवडून द्या. याच्यापैकी कुणाचाही काही स्वार्थ नाहीये, याच्यापैकी कुणावरती आजपर्यंत कुठले अलिगेशन्स नाहीत. यांच्यापैकी हे सगळे चळवळीतले लोक आहेत आणि चळवळीतून पुढे आलेले आहेत. म्हणूनच पुन्हा एकदा विनंती करेल, परिवर्तनचा जाहीरनामा तुम्ही पुन्हा एकदा हे लाईव्ह ऐका, परिवर्तनचा जाहीरनामा ऐका. टीका करणे कुणावरती किंवा नुसताच गोंधळ घालणे हा माझा उद्देश नाही, तर परिवर्तन घडवणे हा माझा उद्देश आहे आणि या उद्देशासाठीच मी या लढ्यात उतरलोय. चला मुक्त करू आपल्या फार्मसी काउन्सिलला या गुलामगिरीतून. नुसती निवडणूक नाही, तर हा जो आहे तो काउन्सिलचा मुक्ती लढा आहे असं समजून प्रत्येक फार्मासिस्टने यात उतरावं. पुन्हा एकदा सांगतोय, बॅलेट पेपर कुणाच्याही हातामध्ये देऊ नका. 40 रुपये तुमच्याकडे नाहीत असं होणार नाही. प्रत्येक फार्मासिस्ट स्वाभिमानी आहे. हे 40 रुपये खर्च करा, रजिस्टर पोस्टाने तुम्ही मतदान करा. मला खात्री आहे बॅलेट पेपर तुमच्यापर्यंत पोहोचणं आणि पुन्हा रजिस्टर पोस्टाने काउन्सिलपर्यंत पोहोचणं हेच या निवडणुकीतलं परिवर्तनाची की असेल. या विरोधकांचे सगळे मनसुबे आपण हाणून पाडूत. यांना कुठल्याही प्रकारे गैरप्रकार या वेळेला करू दिला नाही जाणार नाही. त्यासाठी मी इशारा देतो, कुठल्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न कुठल्याही विरोधकांनी केला तर साम दाम दंडभेद, कायदेशीर गोष्टी तर वापरल्याच जातील, पण वेळ पडल्यास जर चोरी करण्याचा बॅलेट पेपर जर कुणी प्रयत्न केला तर त्या पदाधिकाऱ्याला, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला किंवा त्या विरोधकांच्या जे कोणी ते लोक असतील त्या लोकांना आम्ही सोडणार नाहीत. एवढं मात्र लक्षात घ्या. ही धमकी समजा, हा इशारा समजा, पण त्या पद्धतीने आमची यंत्रणा काम करेल. मी निरोप घेतो. चला मुक्त करू आपल्या फार्मसी काउन्सिलला गुलामगिरीतून.